गावाला जायचं आहे हे कळताच मुलगा खूप खुश झाला आणि उड्याच मारायला लागला. मी पण उठले आणि पहिले देवपूजा करून घेतले. म्हटलं सगळं आधी आवरावं आणि मग नंतर कामाला लागावं. देवपूजा झाल्यानंतर मी लगेच कामाला लागले. मी टी व्ही आणि शोकेश पुसायला घेतलं. लगेच माझा मुलगाही मला मदत करायला आला. त्यालाही मी काही काम करत असले की त्याला ते काम करायला खूप आवडतं आणि मीही त्याला करून देते, कारण मदत करावी. नंतरही त्यांना ती थोडी सवय राहते. पंख्यावर पण थोडी धूळ दिसत होती, म्हणून म्हटलं पंखाही आपण पुसून काढावा. मग लगेच पंखाही पुसून काढला. त्याच्यानंतर लागली भूक. सगळ्यांना नाश्त्याला उपमा केला, कारण गावाला जायचं होतं. खाऊन झाल्यानंतर लगेच भांडी आवरून घेतली. मला कुठे बाहेर जायचं असलं तर मी पूर्ण घर स्वच्छ आवरून मगच घराच्या बाहेर निघते. कारण जेव्हा आपण बाहेरून घरी येतो तेव्हा आधीच आपण खूप दमलेलो असतो आणि मग जेव्हा हा असा काही पसारा आपण बघितलं की मग मन आपलं थोडं नाराज होतं. पण हीच जर स्वच्छता आपण जर करून गेलेलो असेल तर आपल्याला खूप बरं वाटतं. आता आम्ही निघालो गावाकडचा प्रवास करायला. प्रवास म्हटल्यानंतर मुलगा खूप खुश असतो. जाताना आम्ही लोणावळ्यातूनच जातो आणि जाताना दरवेळेस मी गाडीतूनच एकविरा आईला नमस्कार करते. प्रवास म्हटला की मुलांना भूक लागतेच. मी खाऊचा डब्बा आणला आहे हे बघताच मुलगा खूप खुश झाला. लगेच डब्बा उघडून त्याने खाण्यास सुरुवातही केली. गावाला जाताना मी घरी काही एक्स्ट्रा सामान होतं ते घेऊन गेले होते. गेल्यानंतर काय बघतो, ऋतूचा फ्रेंड पप्प्या त्याची वाटच बघत बसला होता. गेल्या गेल्या मुलाची मस्ती चालू झाली. ही मस्ती काय आता थांबणार नाही, पण आपण आता इथेच थांबूया. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. ओम साईराम.